विद्यार्थी मित्रांनो, आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. बघा, आज आपण स्थानमुक्त उद्योग या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. उत्पादित मोटारगाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्या नफ्यात वाढ होते. तसेच इंटरनेट, अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यांच्यामुळे या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण, बाजारपेठा यांचाही परिणाम होताना आपल्याला दिसून येत नाहीत. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे या उद्योगांची काही उदाहरणे आपल्याला सांगता येतील. या उद्योगामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्ही वजनाने हलके असतात. त्यांची सहजतेने वाहतूक करता येते. या प्रकारामध्ये प्रामुख्याने बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात असते, परंतु त्यांचे मूल्य हे अधिक असते. विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक उद्योग आहेत की ज्या उद्योगांना सुरू होण्यासाठी किंवा त्यांना स्थापन होण्यासाठी कुठल्याही स्थानाची गरज नसते, कुठल्याही ठिकाणाची गरज नसते. आणि असे उद्योग प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतात, इंटरनेटचा वापर करत असतात. आणि त्यामुळे हे जे उद्योग आहेत हे स्थानमुक्त उद्योग असतात. मग अशा स्थानमुक्त उद्योगांची आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 47 वरती प्रामुख्याने एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये उद्योग दिलेले आहेत आणि त्या उद्योगांच्या आधारे आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. बघा, खाली काही उद्योगांची यादी दिली आहे. त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल विचार करा आणि ते स्थानमुक्त उद्योग आहेत किंवा नाही ते सांगा आणि तक्ता पूर्ण करा. बघा, आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे आणि हा आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे की जे उद्योग आहेत हे स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही. आता इथे दिलेले जे उद्योग आहेत, वस्त्र उद्योग असेल, सिमेंट उद्योग असेल, हिरे तासण्यासारखं उद्योग असेल, मोबाईल उद्योग असेल, कागद निर्मिती उद्योग, साखर उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग, तेल शुद्धीकरण उद्योग, केसांच्या पिनात निर्मिती करण्याचा उद्योग असेल, हे जे उद्योग आहेत हे स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यावरती कोणते घटक परिणाम करतायत तिथे दिले जो तक्ता आहे, उद्योगाचे नाव असेल, आवश्यक कच्चा माल असेल, त्यापासून तयार होणारा पक्का माल असेल आणि उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत, यावरून हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी बघा, पहिला उद्योग दिलेला आहे आपल्याला. उद्योगाचे नाव आहेत वस्त्र उद्योग. जो उद्योग दिलेला आहे तो आहे वस्त्र उद्योग. बघा, वस्त्र उद्योगासाठी प्रामुख्याने आवश्यक कच्चा माल कोणता आवश्यक असतो तर प्रामुख्याने वस्त्र उद्योगासाठी कापूस, लोकर, रेशीम या कच्च्या मालाची आवश्यकता असते. तर त्यापासून तयार होणारा जो पक्का माल आहे, प्रामुख्याने सुती वस्त्र असेल, लोकरी वस्त्र असेल, तलम रेशीम वस्त्र असेल, हे जे हा जो आहे हा पक्का माल यापासून तयार होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर जे उद्योगाचे स्थान आहेत, उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत, या घटकांचा जर विचार केला तर प्रामुख्याने वस्त्र उद्योगासाठी उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत, यामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता हा सगळ्यात महत्त्वाचा घटक परिणाम करतो. दुसरा आहे कुशल, अर्धकुशल मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल, जागा, पाणी, विविध रसायने, बाजारपेठ हे जे घटक आहेत हे उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करत असतात. आता यावरून आपल्याला ठरवायचं आहे की हा जो उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग आहे किंवा
नाही. तर प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक न पडल्यामुळे हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहेत. म्हणजेच हा उद्योग कृषी क्षेत्रातही स्थापन करता येईल किंवा बाजारपेठेजवळही स्थापन करता येईल. की प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की जितका कापूस असतो तितक्या कापसापासून तितकं कापड तयार होत असतात. म्हणजे कापसापासून कापड तयार होत असताना त्यामध्ये वजनामध्ये घट येत नाहीत. म्हणजे कापड उद्योग हा कापूस उत्पादन क्षेत्राच्या ठिकाणी स्थापन केला काय किंवा बाजारपेठांच्या ठिकाणी स्थापन केला काय, काही फरक पडत नाही. तितक्याच मालाची वाहतूक करायची असते. म्हणून हा जो वस्त्र उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग असलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा उद्योग आहे सिमेंट उद्योग. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आवश्यक जो कच्चा माल आहे, सिमेंट उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल चुनखडक, जिप्सम आणि कोळसा या कच्च्या मालाची आवश्यकता असतेच. यापासून जो पक्का माल तयार होतो तो म्हणजे सिमेंट उत्पादन किंवा सिमेंट हे पक्का माल तयार होतो. तर उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत यामध्ये प्रामुख्याने कच्चा माल, वाहतूक आणि हवामान हे जे घटक आहेत हे प्रामुख्याने उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करतात. कच्चा माल चुनखडक, जिप्सम, कोळसा, त्याचबरोबर सिमेंट वाहून नेण्यासाठी अवजड आहेत आणि त्याचबरोबर सिमेंट उद्योगासाठी कोरडा हवामानाची आवश्यकता असतेच. आता प्रामुख्याने स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. बघा, कच्चा माल वजनाने अवजड आहेत. यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे चुनखडक असेल, जिप्सम असेल, कोळसा असेल, हा वजनाने अवजड आहे. त्यामुळे बहुतांश कारखाने हे कच्च्या मालाच्या क्षेत्रातच आढळतात. याचाच अर्थ हा स्थानमुक्त उद्योग नाहीत. तसेच या उद्योगास कोरड्या हवामानाची आवश्यकता असते, म्हणूनही हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाहीत. म्हणजे यासाठी जे स्थान आहेत या स्थानावरती अनेक घटक किंवा या उद्योगामध्ये स्थान हा जो घटक आहे हा प्रभावी ठरतो. म्हणून सिमेंट उद्योग हा स्थानमुक्त उद्योग नाही, तो विशिष्ट स्थानीच तो काय होत असतो, स्थापन होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा उद्योग आपण बघू, हिरे तासणे उद्योग. बघा, यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे प्रामुख्याने कच्चे हिरे, दुर्मिळ खडक किंवा जे दुर्मिळ स्टोन आपण दगड म्हणतो, कच्चे हिरे, दुर्मिळ खडक किंवा दगड हा कच्चा माल यासाठी आवश्यक आहेत. यापासून तयार होणारा जो पक्का माल आहे तर पक्का मालामध्ये प्रामुख्याने जे आपण पैलू पाडलेले उच्च प्रतीचे जास्त कॅरेटचे हिरे, पैलू पाडलेले हिरे असेल, कृत्रिम हिरे असेल, पैलू पाडलेले इतर दुर्मिळ खडक किंवा दगड, दागिने हा जो आहे हा पक्का माल तयार होतो. उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत यामध्ये प्रामुख्याने भांडवल हा घटक खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतो, कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. हे जे कच्चा माल आहेत किंवा हे अतिशय दुर्मिळ असतात त्यामुळे त्याचं मूल्य जे आहे ते अधिक असतं. त्याचबरोबर उच्च प्रतीचे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि आवश्यक ती बाजारपेठ उपलब्ध असणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने हिरे तासणे हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. प्रामुख्याने कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही, मग हा स्थानमुक्त उद्योग आहे. कारण कच्च्या माल आणि पक्क्या मालात फारसा फरक पडत नाहीत. हा उद्योग कुठेही बसवता येतो, मात्र तरीही भांडवल आणि कुशल मनुष्यबळाची गरज असल्यामुळे तसेच हा उद्योग निर्यातक्षम असल्यामुळे बहुतांश हा उद्योग मोठ्या शहरांमध्येच दिसतो.
बघा विद्यार्थी मित्रांनो, कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक पडत नाहीत. मग हा स्थानमुक्त उद्योग आहे. परंतु हा उद्योग कुठेही बसवता येतो. मात्र तरी भांडवल असेल, कुशल मनुष्यबळाची गरज असल्यामुळे हा उद्योग निर्यातक्षम असल्यामुळे बहुतांश हा मोठे उद्योग जे आहेत, मोठे शहर आहेत, त्या ठिकाणी वसलेला किंवा स्थापन झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा उद्योग आहेत मोबाईल उद्योग. आता मोबाईल उद्योगसाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे, मोबाईलमधील अंतर्गत जे घटक आहेत, मदरबोर्ड, सर्किट बोर्ड, अन्य तत्सम पूरक जे उत्पादन आहेत, प्रामुख्याने यासाठी विविध धातू, इलेक्ट्रॉनिक्स जे भाग आहेत, हा यासाठी आवश्यक कच्चा माल आहेत. पक्क्या मालाच्या बाबतीत जर बघितलं तर प्रामुख्याने पक्का माल मोबाईल असेल, मोबाईलमधील अंतर्गत मदरबोर्ड असेल, सर्किट बोर्ड असेल किंवा अन्य तत्सम जे उत्पादन आहेत, हे पक्का माल म्हणून आपण यांना संबोधू शकतो. त्याचबरोबर उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, यामध्ये उच्च प्रतीचे आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, कुशल मनुष्यबळ आणि बाजारपेठांची आवश्यकता असलेले आपल्याला दिसून येतात. आता मोबाईल उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे की नाही, तर कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. मात्र पूर्णतः बाजाराभिमुख उद्योग असल्यामुळे बहुतांशी बाजारपेठांमध्ये किंवा जवळपास आढळणारा हा उद्योग आहे. मात्र असे असलेही तरी हा उद्योग स्थानमुक्त उद्योग असून तो कुठेही स्थापन करता येतो. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असल्या कारणामुळे हा जो उद्योग आहे, हा स्थानमुक्त उद्योग असलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कागद निर्मिती उद्योगासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे, त्यामध्ये प्रामुख्याने कागदाचा लगदा, लाकूड, पाणी, विविध रसायने यासारख्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. यापासून पक्का माल प्रामुख्याने कागद व कागदासंदर्भातील विविध जी उत्पादनं आहेत, ही प्रामुख्याने उत्पादित होत असतात. उद्योगाच्या स्थाननिश्चितीवर परिणाम करणारे जे घटक आहेत, उद्योगांच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्रामुख्याने कच्चा माल, वीज किंवा इंधन, पाणी, विविध रसायने, विस्तृत जमीन, कुशल अर्धकुशल मनुष्यबळ हे जे घटक आहेत, हे परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु कागद निर्मिती उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही, याचा विचार आपल्याला करावा लागेल. प्रामुख्याने कच्चा माल हा अवजड आहे. यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजेच लाकूड असेल, पाणी असेल, वनं असेल, हा जो कच्चा माल आहे हा अवजड आहे. त्या तुलनेत पक्का मालही अवजड असला तरी त्याची वाहतूक तुलनेने सोपी आहे. त्यापासून तयार होणारा जो पक्का माल आहे, तो जरी अवजड असला तरी परंतु त्याची वाहतूक ही सोपी आहे. त्यामुळे हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नसून तो बहुतांशी वनक्षेत्राजवळ स्थापन होताना आपल्याला आढळतो. म्हणजेच कागद निर्मिती उद्योग हा वनांच्या क्षेत्रातच स्थापन होताना आपल्याला दिसतो. कारण कच्चा माल हा अवजड आहे. तुलनेने तयार होणारा जो पक्का माल आहे, तो जरी अवजड असला तरी त्याची वाहतूक करणं सोपी आहे. त्यामुळे हा स्थानमुक्त उद्योग नसून तो वनक्षेत्राजवळ किंवा विशिष्ट स्थानीच स्थापन होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर साखर उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल ऊस, बीट किंवा अन्य तत्सम रसायने आवश्यक असतात. पक्का माल जर बघितला तर साखर, गूळ, इथेनॉल, अल्कोहोल किंवा अन्य रसायने यापासून तयार होत असतात. उद्योग स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत, यामध्ये कच्चा माल, विस्तृत जमीन, पाणी, आधुनिक यंत्रे,
तंत्रज्ञान, मनुष्यबळ, साठवणुकीची सुविधा, वाहतूक सुविधा हे जे घटक आहेत हे उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे घटक आहेत. प्रामुख्याने साखर उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे की नाही याचा आपण विचार करू. बघा, अत्यंत अवजड आणि नाशवंत कच्चा माल आहेत. साखरेसाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे हा ऊस अत्यंत अवजड आहेत, नाशवंत कच्चा माल आहे. त्यामुळे साखर उद्योग हा कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळच स्थापन करावा लागतो. त्यामुळे हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाहीत. प्रामुख्याने साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये ऊसाची तोडणी केल्यापासून 24 तासाच्या आत त्याचं गाळप होणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा साखरेचा उतारा कमी येतो, वजन त्याचे घटते. त्यामुळे अत्यंत अवजड आणि नाशवंत कच्चा माल आहे. त्यामुळे साखर उद्योग हा कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन करावा लागतो. त्यामुळे हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही. त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग. प्रामुख्याने आवश्यक कच्चा माल. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी विविध कृषी उत्पादने, फळे, फुले, धान्य, तेलबिया इत्यादी प्रमाणात कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्यापासून तयार होणारा जो पक्का माल आहे यामध्ये फळांचे रस असेल, पेय, जाम, लोणची, मुरंबे, त्याचबरोबर टॉमॅटो सॉस असेल, अत्तरे असेल, सुगंधी द्रव्य, तयार पीठ वगैरे तत्सम उत्पादनं अशा प्रकारची जी उत्पादनं आहेत ही पक्का माल त्यापासून तयार केला जातो. तर उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत यामध्ये कच्चा माल, आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, पाणी साठवण्याची क्षमता, वाहतूक हे जे घटक आहेत हे परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. आता अन्न प्रक्रिया उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही याचा विचार आपल्याला करायचा आहे. बघा, काही अपवाद वगळता कृषी उत्पादने ही अवजड व नाशवंत असतात. त्यामुळे हे उद्योग बहुतांशी कृषी क्षेत्राजवळ स्थापन होताना आपल्याला आढळतात. त्यामुळे हे जे उद्योग आहेत हे स्थानमुक्त उद्योग नाहीत. हे जे उद्योग आहेत हे स्थानमुक्त उद्योग नाहीत. त्यानंतर पुढचा उद्योग आहे माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग. बघा, यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे त्याचा आपण विचार करू. आवश्यक असलेला कच्चा माल प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उत्पादने व तत्सम स्वरूपाची कच्चा माल आवश्यक असतो. जो पक्का माल तयार होतो यामध्ये तर संगणक, त्याचबरोबर संगणकपूरक विविध उत्पादने व सेवा प्रामुख्याने यामधून उपलब्ध होत असतात. त्यानंतर उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत यासाठी अत्यंत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते, आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, बाजारपेठाभिमुख उद्योग आहेत, त्याचबरोबर भांडवल, वाहतूक, दळणवळणाची अत्याधुनिक माध्यमं उपलब्ध असणं गरजेचं आहे. आता माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग जो आहे हा स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा आहे. बघा, हा स्थानमुक्त उद्योग आहे आणि जगात हा उद्योग कुठेही स्थापन करता येऊ शकतो. यासाठी आवश्यक असलेले जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्या कारणामुळे हा जो उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग आहेत. बघा, त्यानंतरचा उद्योग आहेत तेल शुद्धीकरण उद्योग. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे या कच्च्या मालाचा आपण विचार करू. तेल शुद्धीकरण उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल प्रामुख्याने कच्चे खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू यासाठी आवश्यक असतो. यापासून जो पक्का माल तयार होतो त्यामध्ये विविध इंधने, वंगण, रसायने, प्लास्टिक व रबर उत्पादनात उपयुक्त आंतर उत्पादने प्रामुख्याने यातून उत्पादित होत असतात.
उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे जे घटक आहेत यामध्ये प्रामुख्याने कच्चा माल, विस्तृत जागा, आधुनिक तंत्रज्ञान, साठवणूक क्षमता व वाहतूक माध्यमं हे परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. बघा, तेल शुद्धीकरण उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही याचा विचार आपण करू. बघा, कच्चा माल हा अवजड आहे. भारतासारख्या देशात बहुतांश प्रमाणात हा कच्चा माल आयात केला जातो. त्यामुळे हा उद्योग बहुतांशी बंदराजवळच आढळतो. त्यामुळे हा स्थानमुक्त उद्योग नाहीत. हे प्रामुख्याने जो यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे हा कच्चा माल अवजड आहेत. त्याचबरोबर हा भारतासारख्या देशामध्ये बाहेरून आयात केला जातो आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सागरी मार्गाचा वापर केला जातो. त्या दृष्टिकोनातून जे बंदरं आहेत या बंदराजवळच तेल शुद्धीकरण कारखाने आढळून येताना आपल्याला दिसतात. म्हणून हा जो उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग नाहीत. त्यानंतर पुढचा उद्योग आहेत केसांच्या पिना निर्मिती उद्योग. यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल. बघा, यासाठी प्रामुख्याने धातू उद्योगातून मिळणारे जे आंतरउत्पादनं आहेत या आंतरउत्पादनांचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो. यातून तयार होणारा जो पक्का माल आहे यामध्ये केसांच्या पिना असेल, क्लिप असेल किंवा फॅशनयुक्त उत्पादने जी आहेत ही उत्पादने प्रामुख्याने यातून होत असतात. बघा, उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत यामध्ये अर्धकुशल, कुशल मनुष्यबळ, साठवण क्षमता, वाहतूक आणि उत्तम मार्केटिंग कौशल्य यासाठी आवश्यक आहे. तर हा जो उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग आहे की नाही? बघा, हा पूर्णतः बाजारभिमुख उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगाला स्थानमुक्त उद्योग म्हणता येणार नाही. हा एक प्रकारचा कुटीर उद्योग असून शहरामधील विविध घरामधून हा उद्योग प्रामुख्याने केला जातो आणि बाजारपेठाभिमुख उद्योग असल्या कारणामुळे हा उद्योग स्थानमुक्त उद्योग म्हणता येणार नाहीत.